मनोज जरांगेंना झेड+ सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा समाजानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून केली। या मोर्चामध्ये सकल मराठा समाजातल्या महिलांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले। मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेतलं। यावेळी सकल मराठा समाजानं मनोज जरांगेंच्या पत्नी, बहीण आणि लहान मुलीची मिरवणूक काढली। या मिरवणुकीत एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। धाराशिवमध्ये मराठा आरक्षणासाठी एकानं गळफास घेऊन आत्महत्या केली। उमरगा तालुक्यातल्या मुरुम शहरामधल्या मोहन अंबादास बेंडकाळे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं। गुरुवारी जरांगेंनी उपोषण मागे घेतलं, मात्र त्याआधीच त्यांनी आत्महत्या केली। अकोल्यातल्या गजानन हरणे या मराठा कार्यकर्त्यानं अन्नत्याग आंदोलन मागे घेतले। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनाला विदर्भामधून हरणेंनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेलं आंदोलन त्यांनी 6व्या दिवशी मागे घेतलं। मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या किंवा सर्वांनाच आर्थिक निकष लावा या मागणीसाठी अलिबागमध्ये मराठा समाजानं उपोषण केलं। यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा समाज मोठ्या संख्येनं एकत्र आला। पुढच्या पिढ्यांनंतर आरक्षणाचा लाभ मिळावा अशी अपेक्षा या आंदोलकांनी व्यक्त केली। आरक्षण मागणीसाठी मराठा समाजानं रस्त्यावर उतरत चाळीसगाव फाट्यावर मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग रोखला। आरक्षणासंदर्भातल्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी अजूनही मराठा समाज आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा आता सुरू झाली आहे। मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू करून इंटरनेट सेवा बंद केली होती। दरम्यान 3 दिवस इंटरनेट सेवा खंड केल्यामुळे जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं। ऑनलाईन व्यवहार रखडले होते। बीड जिल्ह्यातली एसटी बस सेवा आता पूर्वपदावर येते। आरक्षणाच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी जाळपोळ आणि दगडफेक केल्यामुळे गेले 5 दिवस जिल्ह्यातली एसटी बस सेवा बंद होती। जालना जिल्ह्यामध्ये 15 कुणबी प्रमाणपत्र तयार करण्यात आली। त्यापैकी 3 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं। जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी असलेली कागदपत्र मागवण्यात आली आणि त्यांची पडताळणी करून 15 नवीन कुणबी जातीची प्रमाणपत्र तयार करण्यात आली। जालन्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सोमवारपासून अर्ज मागवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली। शिंदे समितीनं केलेल्या जालना दौऱ्यादरम्यान 2770 कुणबी नोंदी आढळून आल्या। या नोंदी आता ऑनलाईन होणार आहेत आणि त्यासाठी सोमवारपासून अर्ज मागवले जातील। मराठा समाजाला 2 महिन्यात आरक्षण द्या, नाहीतर शिक्षणावर बहिष्कार टाकू असा इशारा हिंगोलीतल्या विद्यार्थ्यांनी सरकारला दिला आणि या संदर्भातलं निवेदन वसमत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं। परभणीच्या जिंतूर तालुक्यात मराठा समाजानं अर्धनग्न मोर्चा काढला। पाचेगाव ते जिंतूर अशी 16 किलोमीटर अर्धनग्न पदयात्रा काढून मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली। कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण द्या अशा मागणीचं निवेदन त्यांनी प्रशासनाला दिलं। तसंच त्यांनी नेत्यांना गावबंदी कायम ठेवली। मराठा आरक्षणासाठी गोंदियामध्ये 1 दिवसीय धरणं आंदोलन झालं। शहरातल्या जयस्तंभ चौकात हे आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन दिलं। पुण्यामध्ये मातंग समाजानं मोर्चा काढला। मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावं, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला। या प्रश्नी सरकारला जागा करण्यासाठी पुणे ते नागपूर भव्य पदयात्रा काढली जाणार आहे। 1% समांतर आरक्षण आणि प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून तृतीयपंथी समुदाय जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करत आहे। मात्र जिल्हा प्रशासनानं कोणतीच दखल न घेतल्यानं संतप्त उपोषणकर्त्यांनी आकाशवाणी चौकामध्ये जोरदार निदर्शनं केली। एकीकडे थंडी आणि उकाड्याचा लपंडाव सुरू असताना राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय, तर काही ठिकाणी विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मात्र इतर जिल्ह्यामध्ये हवामान कोरडं राहील। मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये एकंदरीत 550 किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करून धुण्याचं काम हाती घेण्यात येते। वायू प्रदूषण आणि धूळ नियंत्रणासाठी हा उपाय केला जातोय। त्यासाठी 121 टँकर आणि इतर संयंत्र तसंच मनुष्यबळ तैनात करण्यात येते।
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चंद्रपूर कार्यालयानं फटाक्यांच्या ध्वनी पातळीची चाचणी घेतली. चंद्रपूर शहराजवळच्या MEL मैदानावर ही चाचणी घेण्यात आली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडणाऱ्या फटाक्यांवर बंदीचा विचार MPCBकडून गांभीर्यानं सुरू आहे. कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना 18,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी बोनस जाहीर केला. आयुक्तांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मार्गासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. राज्य सरकारनं केंद्राला तसा प्रस्ताव पाठवलाय. मंजुरीसाठीच्या सर्व तांत्रिक बाबींची पुणे मेट्रोकडून पूर्तता केली जाते आणि हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुणेकरांना निगडी ते कात्रज प्रवास करता येणार आहे. नाशिक पुणे ट्रेन आता अमरावतीहून सुटणार आहे, त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांनी काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला. पुण्याला जाण्यासाठी नाशिककरांची हक्काची ट्रेन होती. मध्यंतरी ही ट्रेन जळगावहून सुरू करण्यात आली होती आणि आता ती विदर्भात नेल्यानं नाशिककर नाराज झाले. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मंजूर झालेली अग्रिम रक्कम खात्यात तातडीनं जमा करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं. यासाठी स्वाभिमानीनं पीक विमा कंपनीच्या जिल्हा कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत तब्बल 3 तासांनी आंदोलकांना शांत केलं. नाशिकमधला नांदगाव तालुका दुष्काळी म्हणून जाहीर न केल्यामुळे ठाकरे गटानं तहसील कचेरीवर मोर्चा काढला. यावेळी तहसील कार्यालयात घुसत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करावं तसंच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातल्या सातपायरी या सिंचन प्रकल्पात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी गुर्जरमधल्या जलसंघर्ष समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गुर्जर, वडणे, नंदानं, सायने ही गावं कायम दुष्काळाचा सामना करतात, त्यामुळे ही मागणी करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजारमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. कृषी पंपांना नियमित वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही कुणीही दखल न घेतल्यानं शेतकरी रस्त्यावर उतरले. वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 7 दिवस वीज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. चंद्रपूर जिल्ह्यातल्या वरोराच्या काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर यांनी MCB अधिकाऱ्यांविरोधात कुलूपबंद आंदोलन पुकारलं. सिंचन आणि पाण्यासाठी तात्काळ 3 फेज लाईन सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली. शेतकरी प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कुलूपबंद करून आंदोलन केलं. उसाला प्रतिटन 4,000 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी मावळमधल्या संत तुकाराम साखर कारखान्यावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला. कारखान्याचा 26वा गळीत हंगाम पार पडलाय, मात्र गळीत हंगाम होण्याआधीच सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला. महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये ईडीचे छापे सुरूच आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये ईडीनं एका नामांकित हॉटेलमधून एक आलिशान कार जप्त केली. 5,39 लाखांची रोकडही हस्तगत केली आहे. सोबत 15,59 लाखांचे बँकेतले व्यवहार गोठवले. पुणे विद्यापीठाबाहेर भाजप कार्यकर्ते आणि SFI संघटना आमने सामने आले आणि जोरदार भिडले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली. पुणे विद्यापीठात पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिण्यात आला होता. हा मजकूर लिहिणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. विरारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. विरारच्या जनसंवाद कार्यक्रमासाठी जात असताना आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नावरून त्यांना काळे झेंडे दाखवले. या प्रकरणात विरार पोलिसांनी 2 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. अकोल्यामध्ये कंत्राटी आरोग्य सेवकांनी विविध मागण्यांसाठी अनोखं आंदोलन पुकारलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी राज्य सरकारची अंत्ययात्रा काढली. 20 वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात ते सेवा देतात, मात्र त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. मुंबईत मुलुंडमध्ये वाहतूक विभाग आणि महापालिका प्रशासनानं लावलेल्या नो पार्किंगच्या फलकांविरोधात मनसेनं स्वाक्षरी मोहीम सुरू केली. पार्किंगची सोय नसल्यानं नो पार्किंग झोनमध्ये लावलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलीस दंड ठोठावतात आणि याविरोधात मनसेनं ही मोहीम हाती घेतली.
महाबळेश्वरमधल्या अवैध बांधकामांवर नगरपालिकेनं अखेर हातोडा मांडला. अनेकांनी वेण्णा नदीपात्रात अवैध बांधकामं केली होती आणि त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवत नगरपालिकेनं 2 बांधकामं पाडली. उरलेल्या बेकायदेशीर बांधकामांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली. वसईतल्या जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी हजेरी लावली. साखर कारखाना उभारताना राष्ट्रीय बँकांनी आपल्याला कर्ज द्यायला नकार दिला. मात्र त्या अडचणीच्या काळात वसई विकास सहकारी बँकेनं कर्ज दिल्याची आठवण यावेळी गडकरींनी सांगितली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कुटुंबियांसह उत्तराखंडमध्ये बद्रीनाथचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, उद्धव ठाकरे गुरुवारपासून उत्तराखंड दौऱ्यावर आहेत. अभिनेत्री कंगना रनौतनं गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराला भेट दिली. तिथे तिनं सोमनाथ महादेवाची मनोभावे पूजा केली. यावेळी पुजाऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन तिचा सत्कार केला. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या 55व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं अमरावतीतल्या गुरुकुंज मोझरी दास टेकड इथं पालखी पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी गावात भाविकांचं स्वागत करत पालखी पूजन केलं. तर दिंडीमध्ये महिलांसह यशोमती ठाकूर यांनी फुगडीचा फेर घेतला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे